JSPM का एक्सपीरियंस मेरा बड़ा खतरनाक था, दिल गार्डन हो गया। I thank all my colleagues and my friends and my teachers। मुझे यहाँ पर आकर के बहुत अच्छा लगा और मेरी जितनी भी पुरानी मेमोरीज थी वो सब रिन्यू हो गई है अभी यहाँ पर आकर के। ऍक्च्युली माझे प्लेसमेंट टोटल 4 ठिकाणी झाले होते। मुझे यहाँ पर आकर के बहुत अच्छा लगा और मेरी जितनी भी पुरानी मेमोरीज थी वो सब रिन्यू हो गई है अभी यहाँ पर आकर के। सब अच्छा लग रहा है और जो मेरे जूनियर्स है मेरा उनको यही गाइडेंस है कि आपको जितना करिकुलर एक्टिविटीज है उसमें आप जितना इन्वॉल्वमेंट देंगे उसके बेसिस पर आपकी स्किल्स उतने ही अच्छे होते चले जाएंगे। थैंक यू सो मच। JSPM का एक्सपीरियंस मेरा बड़ा खतरनाक था, दिल गार्डन हो गया। So my name is Falguni Mishra. I am passed out from 2022. I am a mechanical engineer. I have placed in ThyssenKrupp Industries. So my professor have helped me a lot for growing me as an individual. Also as I was a president of MESA, I was developed by my teacher. She supported me a lot. So I thank all my colleagues and my friends and my teachers for bringing me up here. Thank you. माझं नाव उत्कर्ष कोनारडे। करंटली मी स्पेक्ट्रम फिल्ट्रेशनमध्ये जॉब करतोय। प्लेसमेंट, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल 10 out of 10 आणि JSPMचा ओव्हरऑल एक्सपिरियन्सच खूप छान होता। माय नेम इज नीलम साळवे। आय एम पास आउट 2022। मी आता सध्या टीचिंगमध्ये आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज। सध्या मी एवढं सांगू शकते की टीचिंग आणि स्टुडंट यामध्ये खूप डिफरन्स आहे आणि तो अनुभव खूप मोठा आहे। थँक्यू। हॅलो, माय नेम इज साक्षी आणि मी इथूनच पास आउट झाली आहे इन द इयर 2023। इथूनच प्लेसमेंट भेटलं मला अँड नाव आय एम वर्किंग हॅव्हिंग अ ग्रेट एक्सपिरियन्स, हॅड अ रिअली ग्रेट एक्सपिरियन्स। हॅलो, माझं नाव ईशान कुलकर्णी। मी 2022 मध्ये पास आउट झालो मेकॅनिकल इंजिनिअरिंग। JSPM कॉलेजमधून भरपूर चांगले मेमरीज मिळाले आम्हाला सगळ्यांना आणि खूप चांगले फ्रेंड्स मिळाले जे आता पण दररोज कॉन्टॅक्टमध्ये राहतात आणि मी सँडविक कोरोमंड कंपनीमध्ये कामाला आहे क्वालिटी प्रोफेशनल म्हणून। थँक्यू। मी या कॉलेजमध्ये 2016ला ॲडमिशन घेतलं, डायरेक्ट सेकंड इयरला। 2016 ते 2019 3 वर्षाचा हा प्रवास होता ह्या कॉलेजमधला आणि त्याच्यानंतर खूप काही गोष्टी ह्या कॉलेजकडून भेटल्या, नॉलेज प्लस एक्स्ट्रा नॉलेज आणि स्पोर्ट्स रिलेटेड। त्याच्यानंतर 2019ला पासआउट झाल्यानंतर मी जिथं इंटर्नशिप केलं होतं तिथूनच मला ऑफर आली जॉब करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये। मग मी 1 वर्ष तिथं जॉब केला। मग त्याच्यानंतर हे माझं लग्न वगैरे झालं, त्याच्यानंतर आम्ही याच्यामध्ये त्याच्यामुळे लॉकडाऊन पडल्यानंतर असंच मी CCNAचा क्लास केला 3 महिने। त्याच्यानंतर परत मी जॉबच्या शोधात होते आणि नंतर मला जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली की 2021 डिसेंबरमध्ये की कॉन्ट्रॅक्टसाठी। मी 2022ला तो जॉब जॉईन केला। मग त्याच्यानंतर मी 1 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब केला आणि फेब्रुवारीमध्ये मी दुसऱ्यासाठी इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करत होते ऑन रोलसाठी। पण नंतर फेब्रुवारीमध्ये माझं हजबंडचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यात ते एक्सपायर झाले। मग त्याच्यानंतर मी 2 महिने ब्रेक घेतल्यानंतर परत मी जॉबसाठी स्टार्ट केलं आणि त्याच्यानंतर आता मी इंजिनिअरच्या पोस्टला आहे टाटा कम्युनिकेशन लिमिटेड दिग्गी या कंपनीमध्ये। ओके, थँक्यू सो मच।